नमस्कार. या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत वजाबाकी. शिवनीती अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मॅथ्स ट्रिप्स अंतर्गत आपण शिकत आहोत गणितातील नवीन ट्रिक्स. यामध्ये आज शिकणार आहोत वजाबाकी. वजाबाकी करण्यासाठी काही नियम आहेत, ते अगोदर आपण समजून घेऊया. वजाबाकी करण्यासाठी आपल्याला किमान 2 संख्या असाव्या लागतात. वजाबाकी करण्यासाठी दोन्ही संख्या सारख्या असतील तरी चालतील. दोन्ही संख्यांमध्ये फरक असेल तरीही वजाबाकी करू शकतो. वजाबाकी करण्यासाठी संख्या माहीत असणे महत्त्वाचे आहे. संख्यातील लहान मोठेपणा माहिती असणे महत्त्वाचे आहे. वजाबाकी करण्यासाठी अगोदर संख्या समजून घेतल्या पाहिजेत. वजाबाकी करण्यासाठी अनेक पद्धती आहेत. अनेक पद्धती समजून घेतल्यानंतर आपणास सोयीस्कर वाटणारी व सोपी वाटणारी पद्धत वापरावी. अशा नवीन ट्रिक्स समजून घेण्यासाठी शिवनीती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती चिन्हावरती क्लिक करा, म्हणजेच नवीन ट्रिक्स समजेल. चला तर मग आपण पाहूया वजाबाकी. वजाबाकी करण्यासाठी पहिली पद्धत आपण या ठिकाणी समजून घेऊया. पूर्वी वापरत असलेली पहिली पद्धत आपण पाहूया. 38 वजा 25 हे उदाहरण करण्यासाठी आपण मांडणी केल्यानंतर वजाबाकी करतो. त्यावेळी 8 मधून 5 वजा केल्यानंतर 3 खाली मांडतो. तसेच 3 मधून 2 वजा केल्यानंतर 1 मांडतो. म्हणजेच या ठिकाणी 38 मधून 25 वजा केल्यावर 13 वजाबाकी आली. अशीच पुढील पद्धत 589 वजा 156. या ठिकाणी आपण वजाबाकी करताना 9 मधून 6 वजा केल्यावर 3 येतात. तसेच 8 मधून 5 वजा केल्यावर 3 येतात आणि 5 मधून 1 वजा केल्यावर 4 येतात. अशा पद्धतीने या पहिल्या पद्धतीमध्ये आपण पाहिले असताना पुढील संख्यांची वजाबाकी पाहूया. 97,876 वजा 25,735 ही वजाबाकी करताना आपण वरील मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो. म्हणजेच 6 मधून 5 वजा केले 1 उरतात. 7 मधून 3 वजा केले 4 वजाबाकी मांडतो. 8 मधून 7 वजा केले 1 त्या ठिकाणी मांडतो. 7 मधून 5 वजा केल्यानंतर 2 मांडतो आणि 9 मधून 2 वजा केल्यावर 7 मांडतो. म्हणजेच आपली ही वजाबाकी आली 97,876 वजा 25,735 यांची वजाबाकी येते 72,141. यानंतर आपण पाहूया दुसरी पद्धत. या ठिकाणी समजून घेऊया. 83 वजा 79 ही वजाबाकी आपल्याला करावयाची आहे. या ठिकाणी आपण काय करणार आहोत ते पाहूया. पूर्वी आपण एककातून खालचा अंक वजा जात नसेल तर आपण शेजारच्या घरातून उसना घेत होतो. तशाच पद्धतीने या ठिकाणी 3च्या शेजारी 8 हे दशक आहे. या 8च्या दशकाकडून एक उसना घेण्यासाठी त्यावरती काट मारून त्याच्या डोक्यावरती 1 वजा करून 7 मांडतो आणि 8 मधून 1 गेल्यामुळे 7 उरतात, ते वरती मांडले आणि 1 दशक घेतला म्हणजेच 10 घेतले आणि पूर्वी असलेले 3 असे काट मारून एककाच्या घरामध्ये आपल्याला 13 होतात. त्या 13 मधून आपण खालील एकक 9 वजा केले असता 4 उरतात, ती संख्या खाली मांडली. यानंतर दशकाच्या घरातील 7 होते, त्या 7 मधून 7 वजा केले असता
वजाबाकी 0 येते। ही दुसरी पद्धत या ठिकाणी आपण काट मारून उसना घेण्याची पद्धत समजून घेतली। यानंतर तिसरी पद्धत या ठिकाणी आपण पाहणार आहोत। चला तर मग केवळ 5 सेकंदात या दोन पद्धतीपेक्षा वेगळी पद्धत आपण शिकूया। 5386 वजा 4978 या ठिकाणी आपल्याला 4 अंकी संख्येची वजाबाकी करावयास दिलेली आहे। आपणास 1 ते 100 पर्यंतच्या संख्या माहिती असल्याने ही वजाबाकी आपण सहज करू शकतो। या ठिकाणी एककाच्या घरामध्ये 6 मधून 8 घालवायचे आहेत। 6 मधून 8 वजा होत नसल्याने आपण पूर्वी उसना घेत होतो तसे न करता या ठिकाणी आपण कृती काय करणार आहोत ते पाहूया। ज्यावेळी वरच्या अंकातून खालील अंक वजा होत नाही त्यावेळी एकक व दशक अशा दोन्ही संख्यांच्या जोड्या तयार करा आणि त्यातून वजाबाकी करावी व उत्तर देखील दोन्ही संख्यात एकत्र लिहावे। म्हणजेच वजाबाकी 1 अंकी आल्यास अगोदर 0 लिहावा व नंतर एकक लिहावे। पाहूया कशी करेल की या ठिकाणी आपण मांडणी करू शकतो। या ठिकाणी 6 एकक आणि 8 दशक असे मिळून 86 संख्येच्या खाली आपण रेष मारली म्हणजेच त्यांची जोडी तयार केली। तशाच पद्धतीने खालील वजाबाकी करावयाची संख्या म्हणजेच 8 एकक आणि 7 दशक असे 78 या संख्येची देखील जोडी केली। या दोन्ही संख्यांची वजाबाकी करताना आपण 78 पासून 86 पर्यंत किती संख्या होतील हे मोजूया। त्या ठिकाणी 79, 80 आणि वरील 6 असे 8 अंक होतात म्हणून वजाबाकी आपली 8 येते। अशा पद्धतीने आपण 08 अशी संख्या खाली मांडली। त्यानंतर त्या शेजारील असणाऱ्या 3 मधून शतकाच्या घरातील 3 या संख्येतून 9 हा अंक वजा जात नाही म्हणून आपण त्याच्या शेजारील हजाराच्या जोडीला शतकाची जोडी लावून त्या ठिकाणी वजाबाकी करणार आहोत। या ठिकाणी हजार आणि शतक यांची जोडी केली असता 53 ही संख्या तयार होते। तसेच खालील संख्या 49 तयार होते। म्हणजेच 49 पासून 53 पर्यंत आपण संख्या मोजणार आहोत। 50, 51, 52 आणि 53 अशा प्रकारे 4 ही संख्या येत असल्याने आपण या ठिकाणी 04 अशी मांडणी केली। म्हणजेच या गणितामध्ये 5386 वजा 4978 यांची वजाबाकी 408 येते। यानंतर चौथी पद्धत आपण पाहणार आहोत। केवळ अशाच पद्धतीने 5 सेकंदामध्ये आपण वजाबाकी करू शकतो। कशी ती पाहूया। 5000 वजा 2187 यामध्ये वजाबाकी करावयाची असल्याने आपल्याला वरील संख्यामध्ये ज्यावेळी एकक, दशक, शतक आणि त्यापुढील अंक असे शून्यामध्ये मांडून ती संख्या या 10 किंवा 100 किंवा हजाराच्या पटीत असते त्यावेळेस आपल्याला वरील संख्येतून खालील अंक वजा करण्यासाठीची पद्धत आपण या ठिकाणी समजून घेऊया। यासाठी कृती काय करावी। प्रथम सर्वात उजवीकडे एकक स्थानी नेहमी 10 समजावे। म्हणजेच एककाच्या घरामध्ये वरील संख्या 10 आहे असे समजावे। आपण या ठिकाणी 10 मांडलेले आहेत। आता समजून घेईपर्यंत मांडणी केली तरी चालेल, त्यानंतर मांडणी करण्याची आवश्यकता नाही। त्या शेजारी सर्वात उजवीकडील शेजारी म्हणजेच दशकाच्या घरामध्ये किंवा दशकाच्या शेजारी शतकाचे घर किंवा हजाराचे घर किंवा अशा संख्या डावीकडे सरकत जाताना जेवढे शून्य असतील त्या सर्व स्थानी 9 समजावे। आपण या ठिकाणी दशक आणि शतकाच्या घरामध्ये 9 आहेत अशा प्रकारे मांडणी करत आहोत। सर्वात डावीकडे जो अंक असेल त्यातून नेहमी 1 वजा करून मनात धरावा। म्हणजेच या उदाहरणामध्ये आपण 5 ऐवजी 4 धरून वजाबाकी करूया। या ठिकाणी वजाबाकी करताना आपण वरील संख्या धरून आपण वजाबाकी करणार आहोत। म्हणजेच हजाराच्या घरामध्ये 4, शतकाच्या घरामध्ये 9
दशकाच्या घरामध्ये 9 आणि एककाच्या घरामध्ये 10 असे समजून वजाबाकी करणार आहोत। या ठिकाणी वरील संख्या निळ्या रंगातील पकडून आपण वजाबाकी करूया। 10 मधून 7 वजा केले तर 3 उरतात, ते खाली मांडले। दशकाच्या घरामध्ये 9 आहेत, 9 मधून 8 वजा केले तर 1 उरतात, तो खाली मांडलेला आहे। शतकाच्या घरामध्ये 9 मधून 1 वजा केले असता 8 उरतात, ते खाली मांडलेले आहेत। आणि हजाराच्या घरामध्ये 4 मधून 2 वजा केले असता 2 उरतात, ते खाली मांडलेले आहेत। अशा पद्धतीने आपण चौथी पद्धत समजून घेतली। यानंतर पाचवी पद्धत आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। चला तर मग पाहूया पाचवी पद्धत। 5000 वजा 2187 यापूर्वीच पाहिलेलं उदाहरण आपण वेगळ्या पद्धतीने पाहणार आहोत। या ठिकाणी वेगळी पद्धत म्हणजे काय हे अगोदर समजून घेऊया। म्हणजेच वरच्या संख्येमध्ये डावीकडे एकच अंक आणि पुढे सर्व शून्य असतात, उजवीकडे सर्व शून्य असतात। अशा संख्येतून खालील संख्या वजा करण्यासाठीची पद्धत आपण पाहणार आहोत। वरील संख्येतून 1 वजा करावा, म्हणजेच 5000 मधून 1 वजा केला तर आपले 4999 ही संख्या तयार होते। त्यानंतर खालील संख्येतून 1 वजा करावा, म्हणजेच 2187 मधून 1 वजा केला असता 2186 ही संख्या बनते। आता आपण नवीन तयार झालेल्या संख्यांची वजाबाकी करावी, म्हणजेच 4999 वजा 2186 या संख्येची वजाबाकी करताना एककाच्या घरामध्ये 9 मधून 6 वजा केले तर 3 बाकी उरते। दशकाच्या घरामध्ये 9 मधून 8 वजा केले तर 1 बाकी उरते। शतकाच्या घरामध्ये 9 मधून 1 वजा केला तर 8 उरतात आणि हजाराच्या घरामध्ये 4 मधून 2 वजा केले असता 2 बाकी उरते। अशा पद्धतीने आपण मांडणी केली। आता येणारे उत्तर हेच मागील उदाहरणाचे उत्तर असते, म्हणजेच आपण तपासून पाहू शकतो। बघूया तर मग 5000 वजा 2187 यांची वजाबाकी केली असता उत्तर येते 2813। अशा पद्धतीने या ठिकाणी आपण वजाबाकी करण्याच्या अनेक पद्धती शिवनीती अकॅडमीतर्फे समजून घेतल्या आहेत। आपणास नक्कीच आवडल्या असतील आणि अशाच मॅथ्स ट्रिक्स समजण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपर्क करा। मी लक्ष्मण काटेकर, माझा मोबाईल नंबर आहे 7588 020 886। थँक्यू, धन्यवाद। नमस्कार।